नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 11.2 पहिला प्रश्न. एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना येथे आपल्याला वेग दिलेला आहे. एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात, म्हणजे वेळ दिलेला आहे. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात आपल्याला पोहोचायचं आहे, तर वाहनाचा वेग किती असावा? पहा, येथे वेग दिलेला आहे आणि वेळ आहे, बरोबर आहे. वेग आणि वेळ यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते, हे लक्षात राहू द्या. वेग दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे, बरोबर आहे. वेग किती आहे? 50. वेग 50 असताना 6 तास लागत आहेत, बरोबर आहे. म्हणजे वेळ आपल्याला 6 तास लागत आहे. तर 4 तासात पोहोचण्यासाठी म्हणजे वेळ हा वेळेचा रकाना आहे, हा वेगाचा रकाना आहे, बरोबर आहे. वेळ जर 4 तास लागत असेल तर किती किलोमीटर वाहनाचा वेग असावा? म्हणजे ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. हे दिलेलं आहे 50 वेग असताना 6 तास लागतात. जर 4 तासात पोहोचायचं असेल तर वेग किती लागेल? पहा, वेग आणि वेळ यामध्ये व्यस्त चलन असते, हे लक्षात राहू द्या. व्यस्त चलन म्हणजे काय? एक क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी कमी होते, दुसरी वाढत असेल तर ही कमी होते. आता वेग म्हणजे आपण वेग वाढविला तर वेळ कमी लागेल, बरोबर आहे. वेग वाढवला तर वेळ जास्त लागेल का? नाही, वेळ कमी लागेल. किंवा वेग आपण कमी केला तर वेळ जास्त लागेल, बरोबर आहे. एक क्वांटिटी वाढत असताना दुसरी काय होत आहे? कमी होत आहे, याप्रमाणे. पहा, व्यस्त चलन असेल तर आपल्याला काय करायचं आहे? या दोन राशींचा गुणाकार. पहा, या दोन राशींचा गुणाकार म्हणजे 50 गुणिले 6, तर हे इक्वल आहेत या दोन राशींचा गुणाकार x गुणिले 4, याप्रमाणे. या दोन राशींचा गुणाकार वेग आणि वेळ इक्वल आहे वेग आणि वेळ हा गुणाकार. म्हणजे हा रकाना इक्वल आहे या रकान्याला, परंतु गुणाकार पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. याप्रमाणे पहा, व्यस्त चलन असेल तर गुणाकार घ्यायचा आपल्याला. आणि जर समचलन असेल तर आपण काय घेतो? त्यांचा रेशो घेतो. म्हणजे 50/6 x/4 हे इक्वल असतात, म्हणजे रेशो घेतो आपण समचलन असेल तर. पहा, इथे व्यस्त चलन आहे. वेग वाढविला तर वेळ कमी लागेल, किंवा वेग कमी केला तर वेळ जास्त लागेल, बरोबर आहे. म्हणजे इथे व्यस्त चलन आहे, त्यामुळे आपण गुणाकार घेणार. पहा, हे झालं व्यस्त चलन. आणि समचलन म्हणजे काय? समजा एका पेनाची किंमत, समजा पेन आणि किंमत, पेन एक घेतला तर किंमत 5 रुपये आहे. एका पेनाची किंमत 5 रुपये. जर आपण 2 पेन घेतले तर किंमत किती होईल? 10 होईल, बरोबर आहे. कारण एका पेनाची किंमत 5 रुपये आहे. म्हणजे हे कसं आहे? समचलन आहे. ही क्वांटिटी वाढत आहे तर ही पण वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये, बरोबर आहे. 3 पेन घेतले तर आपल्याला 15 रुपये लागतील. हा रेशो इक्वल येत आहे. 1/5, 2/10 म्हणजे 1/5 होतील. 3/15 म्हणजे काय? 1/5 होतील, बरोबर आहे. म्हणजे हा रेशो इक्वल येत आहे. 1/5 हे इक्वल आहेत 2/10, बरोबर आहे. आणि इक्वल आहेत 3/15ला. हा सर्व रेशो 1/5 येईल, बरोबर आहे. म्हणजे समचलन असेल तर आपल्याला काय करायचं आहे? रेशो इक्वल दाखवायचा आहे. आणि व्यस्त चलन असेल तर आपल्याला गुणाकार इक्वल दाखवायचा आहे. पेन जर आपण जास्त खरेदी केले तर किंमत पण आपल्याला जास्त द्यावी लागेल, बरोबर आहे. पेन कमी खरेदी केले तर पेनाची किंमत पण कमी द्यावी लागेल. म्हणजे पेन आणि त्याची किंमत हे कसं आहे? समचलन आहे. परंतु येथे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर गुणाकार घ्यायचा आपल्याला, आणि समचलन असेल तर यांचा भागाकार घ्यायचा आपल्याला, तो इक्वल दाखवायचा. पहा, यावरून एक्सची किंमत काढता येईल. हे 300 होतील, हे 4 भागाकारामध्ये येतील इक्वल टू एक्स. म्हणजे एक्सची किंमत काय मिळेल? 300/4 म्हणजे 75. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ताशी 75 किलोमीटर वेग असायला पाहिजे वाहनाचा, बरोबर आहे. वेग आणि वेळ हे काय होईल? अंतर होईल, बरोबर आहे. हे 300 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे वाहनाचा वेग 75 असायला पाहिजे, तरच 4 तासामध्ये आपण पोहोचणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. येथे आपल्याला एक्स आणि वायच्या किमती दिलेल्या आहेत. तर या किमतीवरून चलनाचा प्रकार ओळखायचा आहे. कोणतं चलन आहे? समचलन आहे का व्यस्त चलन आहे? अनुक्रमे ए व बीच्या जागी संख्या निवडा. पहा, एच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे आणि बीच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, समचलन असेल, जर समचलन असेल म्हणजे एक राशी वाढत असेल तर दुसरी राशी त्याच प्रमाणात वाढणार आहे. समचलन असेल तर काय असतो? यांचा रेशो म्हणजे भागाकार, आपण भागाकार घेतो.
त्या दोन राशींचा भागाकार इक्वल असतो, बरोबर आहे, भागाकार समान असतो, भागाकार समान. आणि व्यस्त चलन असेल, आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलेलं आहे, आणि व्यस्त चलन असेल तर काय असते, गुणाकार समान असतो, गुणाकार समान. पहा या दोन राशींचा गुणाकार किती होईल, 6 गुणिले 16, बरोबर आहे. आणि या दोन राशींचा गुणाकार किती होईल, 18 गुणिले 48. हे समान आहेत का, हे समान येणार नाहीत, बरोबर आहे, नॉट इक्वल, इक्वल नाहीत. हा गुणाकार 96 होईल आणि हे त्यापेक्षा जास्त होतील, म्हणजे हा गुणाकार इक्वल येत नाही. गुणाकारासाठी व्यस्त चलन, म्हणजे हे व्यस्त चलन आहे का, व्यस्त चलन नाही, बरोबर आहे, कारण गुणाकार समान येत नाही. आता समचलन आहे का, म्हणजे भागाकार समान पाहिजे. समचलनसाठी भागाकार 6 भागिले 16 हे इक्वल आहेत का, 18 भागिले 48. तर आपण काय करू, संक्षिप्त रूप घेऊ. साहित्रिक 18 होतील आणि साई 18 48 होतील, बरोबर आहे. तर बेत्रिक 6 होतील आणि बे 8 16 होतील. 3 भागिले 8 3 भागिले 8, म्हणजे हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कसं आहे, भागाकार समान आहे, म्हणजे हे समचलन आहे, समचलन आहे. ही क्वांटिटी वाढत आहे तर ही पण क्वांटिटी वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये. म्हणजे यामध्ये काय आहे, समचलन आहे. समचलन असल्यामुळे आपण काय घेणार, यांचा भागाकार इक्वल दाखविणार आहोत. त्यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यू काढू आपण. पहा यामध्ये समचलन आहे. पहा समचलन असल्यामुळे हा रेशो आणि हा रेशो इक्वल दाखवू शकतो आपण. 6 भागिले 16 इक्वल आहेत ए भागिले 32, बरोबर आहे. यावरून एची किंमत काढता येईल आपल्याला. तिरपा गुणाकार हे 16 ए होतील, 16 ए तिरपा गुणाकार आणि 32 गुणिले 6, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, एची किंमत पाहिजे. 16ला इकडे पास करू, हे 32 गुणिले 6 आणि भागिले 16 होतील. आता 16ने भाग देऊ आपण. 16 1 16, 16 दोन्ही 32 होतील. 2 गुणिले 6 हे काय होतील, 12 होतील, बरोबर आहे. पहा इथे गुणाकार करायची गरज नाही, कारण पुढे कॅन्सल होणार आहे. हे 2 16 1 16, 16 दोन्ही 32, 2 आणि हे 6 यांचा गुणाकार 12, म्हणजे एची किंमत किती पाहिजे, 12 पाहिजे. एची किंमत 12. आता आपल्याला 6 भागिले 16 घेता येईल किंवा 12 भागिले 32 पण घेता येईल. आपण 6 भागिले 16च घेऊ. 6 भागिले 16 हे इक्वल आहेत 15 भागिले बीला. हा भागाकार, कारण येथे दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे हा रेशो घेणार आपण. आता हा घेतला तरी चालेल, कारण 12 किंमत माहिती आहे आपल्याला. 12 भागिले 32 इक्वल आहेत 15 भागिले बीला, असंही घेता येईल. यावरून बीची किंमत काढू. हे 6 बी होतील तिरपा गुणाकार आणि 15 गुणिले 16. आताच गुणाकार करू नका हा, कारण पुढे कॅन्सल होणार आहे. बी इक्वल टू हे 15 गुणिले 16, हे 16 आहेत आणि हे 6 भागाकारामध्ये येतील, बरोबर आहे. 3 दोन्ही 6, 3 5 15, बरोबर आहे. बे 1 बे आणि बे 8 16 हा भागाकार करता यायला पाहिजे तुम्हाला. आधी 3ने भाग दिला, 3 दोन्ही 6, 3 5 15, वर 5 आहेत खाली 2 आहेत. पुन्हा 2ने या 16ला भाग दिला, हे 2 कॅन्सल होतील, येथे 8 राहतील, बरोबर आहे. 8 आणि 5, 8 पंचे 40, यांचा गुणाकार 40, म्हणजे बीची किंमत आपल्याला किती मिळेल, 40. ही बीची किंमत आहे 40. ए आणि बीच्या व्हॅल्यू अनुक्रमे, म्हणजे आधी एची नंतर बीची, 12 आणि 40, 12 व 40. पहा 40 व 12 पण ऑप्शन आहे, परंतु तो नाही आहे. ही एची किंमत आधी पाहिजे आपल्याला, म्हणजे 12 आधी पाहिजेत, 40 नंतर पाहिजेत, म्हणजे पर्याय 4 आपला बरोबर आहे. पर्याय 3 नाही बरोबर, पर्याय 4 बरोबर आहे, कारण अनुक्रमे दिलेला आहे, म्हणजे एची आधी पाहिजे नंतर बीची, याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. एक्स व वाय यामध्ये व्यस्त चलन आहे. पहा एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे. एक्सची किंमत 24 आहे, त्यावेळी वायची किंमत 6 आहे, बरोबर आहे. जर एक्सची किंमत 12 असेल तर वायची किंमत काय असेल, बरोबर आहे. सपोज येथे दुसरं व्हेरिएबल घेऊ आपण. समजा ही किंमत काढायची आपल्याला, बरोबर आहे. पहा याप्रमाणे चार्ट तयार झालेला आहे. एक्स आणि वाय या दोन राशी आहेत. पहा एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर काय असतो, गुणाकार समान असतो. लक्षात राहू द्या, व्यस्त चलन असेल तर गुणाकार समान असतो. दोन राशींचा गुणाकार समान असतो, बरोबर आहे.
व्यस्त चलनात गुणाकार समान असतो. एक्सची किंमत 24 असेल तर वायची 6 आहे. जर एक्सची 12 असेल तर वायची किंमत किती, म्हणजे ही किंमत काढायची आपल्याला. बरोबर आहे, ही किंमत आपल्याला काढायची आहे. कशी काढणार आपण, गुणाकार समान असतो म्हणजे या दोन राशींचा गुणाकार घेतला तर या दोन राशींचा गुणाकार इक्वल असतो. बरोबर आहे, हा गुणाकार आणि हा गुणाकार म्हणजे 24 गुणिले 6 इक्वल आहे 12 गुणिले, येथे प्रश्नचिन्ह घेऊ आपण, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. बरोबर आहे, कारण एक्स घेतला तर येथे एक्स आहे त्यामुळे एक्स घेतला नाही आपण. 24 गुणिले 6 हे 12 भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे, इकडे राहील क्वेश्चन मार्क. 12ने भाग देऊ, 12 1 12, 12 2 24, 2 गुणिले 6 राहील, 6 2 12. बरोबर आहे, म्हणजे 12 किंमत मिळणार आहे आपल्याला. प्रश्नचिन्हाची किंमत काय मिळेल, 12. येथे काय असायला पाहिजे, 12च असायला पाहिजे. 12 ही संख्या असायला पाहिजे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा, या पद्धतीने करता येईल किंवा व्यस्त चलन असेल तर त्याचं एक समीकरण आहे. त्या दोन राशींचा गुणाकार समान असतो. बरोबर आहे, व्यस्त चलन असेल तर गुणाकार समान असतो. इकडे आपण काय करणार, एक कॉन्स्टंट घेणार आपण. आता एक्स आणि वाय दोघांच्या किमती माहिती आहेत. 24 गुणिले 6 बरोबर के, म्हणजे यावरून आपल्याला काय मिळेल, केची किंमत मिळेल. बरोबर आहे, केची किंमत मिळणार आहे. 24 गुणिले 6 किती होतील, 6 चौक 24, 7 आले 2, 6 2 12 2 144. केची किंमत 144 काढली आपण. आता आपल्याला केची किंमत माहिती आहे. नंतर एक्सची किंमत पुट करणार आपण, वायची किंमत काढायची आहे, केची किंमत येथे पुट करणार आपण. त्यावरून पण आपल्याला अशी किंमत काढता येईल. पहा, एक्सची किंमत आता किती घेणार आपण, 12 घेणार. नंतर वायची किंमत काढायची आपल्याला, येथे वाय आणि केची किंमत काढलेली आहे 144. पहा, यावरून आपल्याला वायची किंमत किती मिळेल, 144 भागिले 12 म्हणजे वायची किंमत 12च मिळणार आहे. बरोबर आहे, असंही करता येईल. पहा, व्यस्त चलन असेल तर हे सूत्र लक्षात ठेवा, त्या दोन राशींचा गुणाकार म्हणजे एक कॉन्स्टंट येणार आहे. बरोबर आहे, तसंही करता येईल किंवा असंही करता येईल. फक्त एक लक्षात ठेवा, व्यस्त चलन असेल तर गुणाकार समान असतो आणि समचलन असेल तर त्यांचा भागाकार समान असतो त्या दोन राशींचा. याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न, 9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत 1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्रॅम आंब्याची किंमत किती. पहा, तुम्हाला तोंडी पण करता येईल, कारण 9 किलोसाठी एवढे रुपये लागत आहेत तर 2.5 किलोला किती लागतील. तुम्ही काय करणार, आधी 1 किलोची किंमत काढणार, नंतर 2.5ने गुणाकार करणार. किंवा असंही करता येईल आपल्याला. पहा, वस्तू आहे आणि किंमत आहे, यामध्ये काय असते, समप्रमाण असते म्हणजे समचलन. बरोबर आहे, हापूस आंबे आपण जर जास्त खरेदी केले तर आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील. बरोबर आहे, जो काही रेट आहे त्याप्रमाणे. जर कमी खरेदी केले तर पैसे कमी द्यावे लागतील. म्हणजे समचलन आहे, एक किंमत वाढत आहे तर दुसरी पण वाढत आहे, दुसरी कमी झाली तर ती पण कमी होईल, म्हणजे समचलन आहे. त्यामुळे आपण काय करणार, समचलन असेल तर भागाकार इक्वल असतो. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. पहा, सभा हा लक्षात शब्द ठेवा, सभा. सभा म्हणजे काय, समचलन असेल तर भागाकार इक्वल असतो. समचलन असेल तर भागाकार सभा. याच्या उलटं व्यस्त चलन असेल तर गुणाकार. समचलनसाठी भागाकार. असं होऊ नये की समचलनला भागाकार घ्यायचा का गुणाकार घ्यायचा. त्यामुळे सभा हा लक्षात शब्द ठेवा. सभा म्हणजे काय, समचलनसाठी भागाकार घ्या आणि व्यस्त चलनसाठी गुणाकार घ्या, याच्या उलटं. बरोबर आहे. आता 9 किलोग्रॅम हापूस आंबे आहेत. बरोबर आहे, इथे आपण आंबे लिहू, आंबे आणि किंमत. याप्रमाणे तुम्हाला चार्ट तयार करता येईल, फक्त हे लक्षात राहण्यासाठी. आंबे 9 किलोग्रॅम घेतले आपण तर त्याला 1440 रुपये द्यावे लागत आहेत. बरोबर आहे, आपल्याला 2.5 किलोग्रॅम आंबे पाहिजेत. हे किलोग्रॅम आहेत, 9 किलोग्रॅम आणि 2.5 किलोग्रॅम. त्यासाठी किंमत किती द्यायची. बरोबर आहे, सपोज एक्स घेऊ आपण, म्हणजे ही किंमत काढायची आपल्याला. समचलन असेल तर आपण काय घेतो, भागाकार. भागाकार, दोन राशींचा भागाकार इक्वल दाखवतो. बरोबर आहे, म्हणजे हा भागाकार इक्वल आहे हा भागाकार, म्हणजे 9 भागिले 1440. हा रेशो इक्वल आहे 2.5 भागिले x. बरोबर आहे, हा भागाकार इक्वल आहे हा भागाकार. याप्रमाणे तिरपा गुणाकार करू. 9 गुणिले x 9x,
हे 1440 गुणिले 2.5, 1440 गुणिले 2.5. आता हे भागाकारामध्ये येतील, बरोबर आहे. पुढच्या स्टेपमध्ये लिहू आपण, म्हणजे x बरोबर काय होईल 1440 गुणिले 2.5 आणि हे 9 भागाकारामध्ये येतील. 9ने भाग देता येईल आपल्याला 1440ला. 9 एक 9, 5 राहतील, 9 सकी 54 आणि हे 0 म्हणजे 160 गुणिले 2.5. पहा 160 गुणिले 2.5 2.5. पॉईंटचा विचार नंतर करू. 1 0 आहे, 25 सक 150, ह्याचे आले 15, 25 एक 25 आणि 15 40. पॉईंट 1 अंकानंतर 400.0 म्हणजे काय 400. उत्तर आपल्याला 400 मिळणार आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पहा समचलन असल्यामुळे भागाकार घेतलेला आहे. हा भागाकार इक्वल आहे हा भागाकार येणाऱ्या क्वांटिटीचा. नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न. एका बाटलीत 80 मिली एवढे औषध भरले असता सर्व औषध 125 बाटल्यामध्ये भरले गेले. 80 मिली एक बॉटल आहे, समजा औषधाची बॉटल. यामध्ये आपण काय केलेलं आहे 80 ml एवढं औषध भरलेलं आहे. 80 ml एक औषध आहे. सपोज हे सगळं एवढं औषध आहे. हे सगळं औषध आपल्याला बॉटलमध्ये भरायचं आहे. 80 मिलीचे जर बॉटल केले आपण तर आपल्याला 125 बॉटल लागत आहेत. 125 एवढ्या बॉटल लागत आहेत, बरोबर आहे. ही आहे बॉटलची संख्या. बॉटल म्हणजे बाटली. हे औषध 80 ml जर भरलं आपण एका बॉटलमध्ये तर आपल्याला अशा 80 mlच्या 125 बॉटल लागतील. जर आपल्याला 200 बॉटलमध्ये औषध भरायचं असेल, हे जे सगळं औषध आहे आपल्याला 200 बॉटलमध्ये भरायचं असेल तर आपल्याला किती ml औषध भरावं लागेल, एका बॉटलमध्ये किती ml औषध भरावं लागेल ही क्वांटिटी काढायची आपल्याला. पहा इथे चलन कोणतं आहे, समचलन आहे का व्यस्त चलन आहे. येथे बॉटल वाढले आहेत, बरोबर आहे. बॉटल वाढवलेले आहेत म्हणजे औषध जेवढं आहे तेवढंच औषध आहे, परंतु आता बॉटलची संख्या आपण वाढवलेली आहे. बॉटलची संख्या वाढवलेली असल्यामुळे आपल्याला ml ची संख्या कमी करावी लागेल, बरोबर आहे. हे कमी होतील. 80 ml पेक्षा कमी बॉटल आपल्याला भरावे लागतील म्हणजे बॉटल वाढतील, बरोबर आहे. म्हणजे येथे काय व्यस्त चलन आहे. बॉटल आणि ते औषध यामध्ये व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर आपण गुणाकार इक्वल दाखवतो, बरोबर आहे. म्हणजे गुणाकार इक्वल दाखवतो म्हणजे हा गुणाकार इक्वल आहे हा गुणाकार याप्रमाणे. कारण राशी ही आहे ना आपली, ही एक राशी तर ही एक राशी. बॉटल आणि ml औषध म्हणजे 125 गुणिले 80 हे इक्वल आहेत. 200 गुणिले x करू आपण. 200 गुणिले x हे काय होतील 125 गुणिले 80 हे 200 भागाकारामध्ये येतील. इकडे राहील x, बरोबर आहे. 25ने भाग देऊ. 25 8 200 होतील. 25 5 125, 8 1 8, 8 10 80, बरोबर आहे. 5 आणि 10 यांचा गुणाकार 50. 50 बरोबर x. म्हणजे प्रत्येक बॉटलमध्ये आपल्याला 50 ml औषध भरावं लागेल. 50 ml. पहा येथे 80 ml चे 50 ml केले तर बॉटल वाढत आहेत, बरोबर आहे. 50 ml चे 80 ml केले तर बॉटल कमी होत आहेत. म्हणजे ही क्वांटिटी आपण कमी केली तर ही वाढलेली आहे. म्हणजे येथे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असल्यामुळे या दोन राशींचा गुणाकार, बरोबर आहे. 80 ml आणि 125 ml यांचा गुणाकार इक्वल आहे. हे 200 आणि येणारी व्हॅल्यू x. उत्तर येत आहे 50 ml. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस म्हणजे 8 पंचे 40 तास. एकूण तास आहेत 40. हरीचे एकूण तास 40 तास, बरोबर आहे. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. रोजचे 4 तास याप्रमाणे 12 दिवस म्हणजे 12 गुणिले 4 12 चौक 48 तास. दोघांचे मिळून एकूण तास किती होतील 88 तास. दोघांचे मिळून एवढे तास झालेले आहेत, बरोबर आहे.
त्यांना एकूण मजुरी किती मिळाली? 880 रुपये. म्हणजे 880 रुपये एकूण मजुरी मिळाली, बरोबर आहे. तर एकूण तास आहेत 88 तास आहेत, बरोबर आहे. म्हणजे एका तासाला मजुरी किती मिळेल? 88ने भाग देऊ, 880ला 88ने भाग देऊ आपण, म्हणजे काय होईल? 10 मिळेल आपल्याला. म्हणजे 10 रुपये एका तासाची मजुरी आहे, बरोबर आहे. 10 रुपये एका तासाची, रुपये 10 प्रति तास मजुरी, रुपये 10 प्रति तास एवढी मजुरी आहे. एका तासाचे 10 रुपये. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? रामला किती मजुरी मिळाली? रामचे एकूण तास किती आहेत? रामचे एकूण तास 48 आहेत, बरोबर आहे. 4 तास याप्रमाणे 12 दिवस, म्हणजे 12 चोक 48 तास. एका तासाला 10 रुपये, 48 तास आहेत, म्हणजे 48 तास गुणिले 10 रुपये म्हणजे 480 रुपये एवढी मजुरी रामला मिळणार आहे, बरोबर आहे. 48 तासाचे 10 रुपयेप्रमाणे 480 रुपये. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. पहा, सोपं गणित आहे. हरीचे एकूण तास, रामचे एकूण तास, दोघांचे एकूण तास, त्याला एकूण मजुरीला आपण भागाकार केलेला आहे. म्हणजे एका तासाची मजुरी मिळाली आपल्याला. आपल्याला विचारलेलं आहे रामची मजुरी, त्यामुळे रामच्या मजुरीच्या तासाला आपण 10 रुपयाने गुणाकार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. PQRS या चारही संख्या प्रमाणात आहेत, तर पुढीलपैकी सत्य विधान ओळखा. 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत. P, Q, R आणि S या 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हा रेशो इक्वल आहे हा रेशो, म्हणजे P/Q इक्वल आहे R/S. असंही लिहिता येते आपल्याला 4 संख्या प्रमाणात असेल तर. किंवा हा गुणाकार, पहिली संख्या आणि शेवटची संख्या या 4 पैकी यांचा गुणाकार इक्वल असतो या मधल्या 2 संख्या या गुणाकाराला, म्हणजे PS इक्वल आहे QR. या दोघांचा गुणाकार इक्वल असतो या दोघांचा गुणाकार. असंही लिहिता येते आपल्याला किंवा असंही लिहिता येते, हा रेशो इक्वल आहे हा रेशो. पहिल्या 2चा रेशो इक्वल आहे तिसरी आणि चौथी संख्या यांचा रेशो, याप्रमाणे. हे पण असंच येईल. तिरपा गुणाकार केला आपण तर QR होईल, बरोबर आहे. आणि PS होईल. PS म्हणजेच काय? SP, बरोबर आहे. याला आपण SP पण लिहू शकतो, म्हणजे SP इक्वल आहे QR. SP इक्वल आहे QR. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा, 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत. एकतर आपण असं लिहू शकतो किंवा असं लिहिता येते आपल्याला. P/S. पहा, येथे P आहे, येथे S आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही, बरोबर आहे. P/S येणार नाही. PQ आणि RS इक्वल, PQ आणि RS हे इक्वल येत नाहीत. PS आणि QR इक्वल येतील, बरोबर आहे. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. वर्तुळाचे क्षेत्रफळ A आहे आणि त्याची त्रिज्या R आहे. A व R यामधील रिलेशन चलनाचं चिन्ह वापरून लिहायचं आहे आपल्याला. पहा, आपल्याला माहिती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? सूत्र माहिती आहे आपल्याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय गुणिले त्रिज्या πr², बरोबर आहे. त्रिज्याचा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे A आहे, इक्वल टू पाय, हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. पायची व्हॅल्यू किती असते आपल्याला माहिती आहे, 22/7. आणि त्रिज्या त्याचा वर्ग म्हणजे रेडियसचा वर्ग. याप्रमाणे सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ πr², बरोबर आहे. आता हा कॉन्स्टंट जर काढला आपण, एवढ्याऐवजी आपण असं लिहू शकतो, A हे इक्वल टू साईन आणि हा कॉन्स्टंट काढला तर येथे हे चिन्ह येणार आहे समचलनाचं, तर येथे R² याप्रमाणे. आणि या चिन्हाऐवजी इक्वल टू साईन ॲड केला आपण तर येथे कॉन्स्टंट येतो एक कॉन्स्टंट आणि R². हा कॉन्स्टंट म्हणजेच काय, येथे पाय आहे, बरोबर आहे. हा कॉन्स्टंट म्हणजे पाय, म्हणजे यामध्ये हे रिलेशन असणार आहे, ये समचलन R². ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
9वा प्रश्न, एका नळाने 5000 लिटर धारकतेचा एक हौद आहे पाण्याचा हौद किंवा टाकी. या हौदाची कॅपॅसिटी आहे 5000 लिटर. यामध्ये एकूण पाणी बसत आहे 5000 लिटर. एवढ्या धारकतेचा तो हौद आहे. तर या हौदामध्ये 8 तासामध्ये हौद भरतो तो. तर हा हौद एका नळाने एक नळ लावला आपण येथे, तर पूर्ण हौद भरण्यासाठी 8 तास लागतात. 8 तास. बरोबर आहे. उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्यामुळे 9 तास 36 मिनिटे नळ सुरू राहिला. 8 तासामध्ये हौद भरत आहे, परंतु नळ चालू राहिलेला आहे 9 तास 36 मिनिट. 9 तास आणि 36 मिनिट. बरोबर आहे. तर 8 तासामध्ये हौद भरतो. जर हे मायनस केले आपण 8 तास, तर काय होईल? म्हणजे 1 तास 36 मिनिट. बरोबर आहे. 1 तास 36 मिनिट नळ चालू राहिलेला आहे, म्हणजे एवढं पाणी वाया गेलेलं आहे. 1 तास 36 मिनिट म्हणजे काय? 96 मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिट. बरोबर आहे. हे 60 आणि हे 36 म्हणजे 96 मिनिट. 5000 लिटरसाठी 8 तास लागतात. बरोबर आहे. म्हणजे एका तासात हौद किती भरतो तो? 5000 भागिले 8. हे काय होईल? 8 सख 48, 2 राहतील, 8 दोन्ही 16, 4 म्हणजे 8 45, 625 लिटर एवढं पाणी 1 तासामध्ये हौदामध्ये पडत आहे. बरोबर आहे. म्हणजे 8 तासामध्ये 5000 लिटर म्हणजे हौद भरणार आहे. तर 1 तास 36 मिनिट म्हणजेच काय? 96 मिनिट. बरोबर आहे. कारण 1 तासाचे 60 मिनिट आणि हे 36 म्हणजे 96 मिनिट. 96 मिनिटाचं आपल्याला पाणी काढायचं आहे. 1 तासामध्ये 625. बरोबर आहे. म्हणजे 60 मिनिटामध्ये 625. 1 तास म्हणजे 60 मिनिट. आपल्याला किती काढायचं आहे? 96 मिनिटामध्ये. येथे 96 मिनिट. तर किती लिटर? याप्रमाणे. बरोबर आहे. तास आणि लिटर याप्रमाणे. कोणतं चरण आहे हे? याप्रमाणे आपला चार्ट तयार होणार आहे. 60 मिनिटासाठी 625, तर 96 मिनिटासाठी किती? इथे भागाकार घेणार, कारण समचरण आहे. बरोबर आहे. जास्त तास तर जास्त लिटर पाणी, कमी तास तर कमी लिटर पाणी, याप्रमाणे समचरण आहे. जास्त तास तर जास्त लिटर पाणी, कमी तास तर कमी लिटर पाणी, याप्रमाणे समचरण आहे. समचरण असेल तर भागाकार, म्हणजे 60 भागिले 125 हे इक्वल आहेत 96 भागिले x. यावरून xची किंमत काढता येईल. x इक्वल टू काय होईल? हे 60 भागाकारामध्ये येतील, या दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे येथे 625 आहे. हे 625 गुणिले 96. बरोबर आहे. आणि भागिले 60. हे 60 भागिले 625 बरोबर आहे. हा रेशो इक्वल आहे हा रेशो. 12 पंचे 60, 12 आठी 96. 5ने भाग देऊ. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 5 25. 125 गुणिले 8 किती होतील? 1000. 125 गुणिले 8 म्हणजे 1000 लिटर एवढं पाणी वाया गेलेलं आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. येथे प्रश्न पाहिल्या आपल्या लक्षात येते की 9 तास 36 मिनिटे नळ चाललेला आहे आणि 8 तासामध्ये हौद भरत आहे. म्हणजे 1 तास 36 मिनिट म्हणजे 96 मिनिट एवढं पाणी वाया गेलेलं आहे. बरोबर आहे. तर 5000ला आपण 8ने भाग दिलेला आहे, म्हणजे एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये एवढं पाणी हौदात पडत आहे. तर 96 मिनिटामध्ये किती पाणी वाया गेलं ते काढता येते. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. पुढील सारणीवरून सत्य विधान कोणते? हे ऑप्शन आहेत. जर हा गुणाकार इक्वल असेल, हा गुणाकार इक्वल असेल, हा गुणाकार एकमेकांना जर इक्वल असतील, गुणाकार इक्वल असेल तर व्यस्त चलन, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि जर भागाकार इक्वल आला, हा भागाकार म्हणजे यांच्या रेशो जर इक्वल असेल तर समचलन. बरोबर आहे. आपण काय करू? आधी हा गुणाकार चेक करू. आधी आपण 0.01 आणि गुणिले 0.5 हा गुणाकार काय होईल? 5 गुणिले 1 म्हणजे 5 होईल. बरोबर आहे. पॉईंट किती अंकानंतर? येथे 1 आहे, येथे 2 आहे, 3 अंकानंतर, म्हणजे 1 हे 2 हे 3. याचं उत्तर काय येईल? 0.005.
हा गुणाकार केला आपण, हा गुणाकार चेक करू आपण. 0.02 गुणिले 0.25. पॉईंटचा विचार नंतर करायचा, आधी गुणाकार करायचा. 25 गुणिले 2 म्हणजे 50 होतील, बरोबर आहे. पॉईंट किती अंकानंतर? 1 2 3 4. 1 2 हा तिसरा, हा चौथा अंक, म्हणजे उत्तर काय येईल? 0.005. हे शून्य नाही लिहिला तरी चालेल. तिसरा 50 गुणिले 0.0001. 50 गुणिले 1 म्हणजे 50 होईल. पॉईंट किती अंकानंतर? 1 2 3 4 अंकानंतर. 1 2 हा तिसरा आणि हा चौथा. याचं उत्तर काय आहे? 0.0050. 0.0050. 0.005 इथे शून्य लिहू शकतो आपण. म्हणजे हा गुणाकार इक्वल येत आहे, हा गुणाकार इक्वल आहे, हा गुणाकार म्हणजे व्यस्त चलन आहे, बरोबर आहे. एक्स आणि वाय यामध्ये काय आहे? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर गुणाकार समान असतो, बरोबर आहे. आणि समचलन असेल तर भागाकार समान असतो, म्हणजे त्यांचा रेशो इक्वल असतो. गुणाकार समान येत असल्यामुळे यामध्ये व्यस्त चलन आहे, म्हणजे एक्स व्यस्त चलन, किंवा असंही लिहू शकतो आपण, व्यस्त आहे म्हणजे 1/y. एक्स व्यस्त चलन वाय. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. एक्स आणि वायमध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे असंही लिहिता येते. एक्स आणि वायमध्ये व्यस्त आहे 1/y, बरोबर आहे. आणि समचलन असेल तर आपण असं लिहितो, एक्स समचलन वाय. हे काय आहे? एक्स व्यस्त चलन वाय. एक्स व्यस्त चलन वाय, कारण इथे 1/y आहे. हा पर्याय बरोबर आहे. एक्स व्यस्त चलन वाय. एक्स व्यस्त चलन वाय याप्रमाणे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.